नमस्कार. कवितांजलीच्या दुसऱ्या वर्धापन दिनी आपल्या सर्वांचे ह्या दुसऱ्या सत्रात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पुढील कवी संमेलनाचे सूत्रसंचालन डॉक्टर शिवणेकर सरांनी करावे अशी मी विनंती करतो. प्रत्येकाच्या जीवनात चांगले वाईट अनुभव येतच असतात. त्या सर्व अनुभवांचं गाठोडं बांधून आपण फिरत असतो. विरारहून ज्येष्ठ कवयित्री नभा पाटील सादर करतायत एक कविता, जीवनगाथा. माझं नाव नभा पाटील, राहणार विरार. कवितांजली वासंतिक विशेषांकामध्ये सहभाग दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. माझ्या कवितेचे शीर्षक आहे जीवनगाथा. जीवन माझे काय आहे, जीवन माझे काय आहे, उदास झाली माझी आशा, उदास झाली माझी आशा. प्रेम भावनेची भुकेली मी, प्रेम भावनेची भुकेली मी, परंतु नाही शब्दांची आशा, परंतु नाही शब्दांची आशा. अशीच आहे जीवनगाथा, अशीच आहे जीवनगाथा. हे माझ्या आयुष्याचे सार, हे माझ्या आयुष्याचे सार, माझ्यावर सतत शब्दांचे मार, माझ्यावर सतत शब्दांचे मार. पडतो माझ्या मनावर भार, पडतो माझ्या मनावर भार, हृदय स्पर्शते तलवारीची धार, हृदय स्पर्शते तलवारीची धार. अशीच आहे जीवनगाथा, अशीच आहे जीवनगाथा. नाही कळत त्यांना माझ्या, नाही कळत त्यांना माझ्या, मनाची होणारी तळमळ, मनाची होणारी तळमळ. मनावरी आघात किती सोसावे, मनावरी आघात किती सोसावे, भावनांचा नाही होत मेळ, भावनांचा नाही होत मेळ. अशीच आहे जीवनगाथा, अशीच आहे जीवनगाथा. बोचक शब्दांचा सुटतो बाण, बोचक शब्दांचा सुटतो बाण, जाऊन करी हृदयास घाव, जाऊन करी हृदयास घाव. आयुष्य माझे झाले भकास, आयुष्य माझे झाले भकास, जीवनाचं सार मला नाही ठाव, जीवनाचं सार मला नाही ठाव. अशीच आहे जीवनगाथा, अशीच आहे जीवनगाथा. धन्यवाद. शब्दांची भाषा तशी देहबोली असते. शब्द तलवारीसारखं काम करतात आणि नजरेची भाषा मीठा जहर पिला देती है. तर चला तर ऐकूया मुंबईतील समाजसेविका कवयित्री हर्षा खंदारे यांची एक हळुवार रचना, ती पुन्हा एकदा नजरेसमोर आली, ती पुन्हा एकदा नजरेसमोर आली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव हर्षा खंदारे, मी राहणार धारावी, मुंबई 17. कवितांजली पर्व 2 वर्धापन दिनानिमित्ताने, त्याचप्रमाणे वासंतिक राज्यस्तरीय कविता संमेलन व वासंतिक विशेषांक मे 2020 या निमित्ताने मी माझ्या कविता तुम्हा सगळ्यांसमोर सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे ती पुन्हा एकदा नजरेसमोर आली. ती पुन्हा एकदा नजरेसमोर आली, मनातल्या साऱ्या गोष्टी नकळत नजरेतून सांगून गेली.
मनातल्या खूप गोष्टी विचारायच्या होत्या तिला, पण नजरेच्या भाषेतूनच ती मला गप्प करून गेली. शब्द सारे मुके होऊन गेले होते आता. नजरेतूनच सारं काही अचूक ओळखू लागलो होतो आता. रोजचा नित्यक्रमच झाला होता आता. तीही रोज नित्यनियमाने मलाच भेटायला येत असावी आता. रोज नजरेतून खूप काही बोलायचो आता. मनातलं सगळं गुपित नजरेच्या खुणातून सांगायचो आता. या अनोळखी या जगात आपलंही कोणीतरी मिळालं होतं. प्रेमाचे ते रंगीत क्षणांचे स्वप्न मन आता पाहत होतं. ठरवलं आज बोलून टाकावं मनातलं सारं. तिला आवडतो तो निळा शर्ट, चंद्रकोर, काही गुलाबाचे फूलही आणलं होतं. पण सारं काही वाया गेलं होतं. तिने लग्नाच्या पत्रिकेसोबत एक पत्रही आणलं होतं. खूप पाहिली वाट मी तुझी असं बोलून निरोप तिने मात्र घेतलं होतं. धन्यवाद. स्वतःला अपूर्ण समजणारी माणसं अपवादानेच भेटतात, परंतु सर्व काही तू आणि फक्त तू असं समजणारे मुंबईच्या बेस्टमधून निवृत्त झालेले नवोदित कवी गिरीश शेजवाडकर सादर करतायत एक रचना, फक्त तू. माझं नाव गिरीश शेजवाडकर, भाईंदर ईस्ट. प्रथम सर्वांना दुसऱ्या वर्धापन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवणेकर सर, शिवणेकर मॅडम, जंगम सर आणि मोरे साहेब यांना माझा नमस्कार. कविताचा शीर्षक आहे फक्त तू. रचना माझी आभास तू, ओळ माझी पूर्णविराम तू, वास माझा गंध तू, अंकुर माझं फुलणं तू, फुलवणं माझं दरवळणं तू, कान मी वेलांटी तू, रस्व मी दीर्घ तू, पूर्ण मी संपूर्ण तू, मी नाम मात्र पण सगळ्यात तू, मी लिहितो मात्र लिहून घेणारा तू, जगणारा मी जगवणारा तू, त्रिलोक तू, देव माझा तू, तुझ्यात मी अन फक्त माझा तू आणि फक्त तू. धन्यवाद. दोन सख्या भेटल्या असं आपण ऐकतो तेव्हा त्या दोघींमध्ये सख्य असतं. प्रदीर्घ परिचय असतो, घट्ट नातं असतं, परंतु सखीसुद्धा अनामिक असू शकते. हे ऐकूया ठाण्याहून ज्येष्ठ कवयित्री संगीता कुलकर्णी यांच्याकडून. कवितेचं शीर्षक आहे सांग ना सखे. नमस्कार, मी लेखिका कवयित्री निवेदिका संगीता कुलकर्णी, ठाणे. माझ्या कवितेचं नाव आहे सखी. अचानक भेटली अनामिक सखी, मोरपंखी हसून गेली, येऊन माझ्या उंबरठ्यावर क्षणिक विसरली. अजून देहभान विसरून हिंदोळ्यावर बसतेस का? तुझ्या शब्दातून मोती सांडतात का? भारावतो का ओल्या मातीचा वास? पहिल्या पावसात भिजायला धावतेस का? भावलेल्या स्वप्नांची वही लिहितेस का? कधी सप्तसुरांचा संध्या राग आळवतेस का? सांग ना सखे, अधूनमधून अशीच भेटशील का? सांग ना सखे, अधूनमधून अशीच भेटशील का? माझ्या तू तुझ्यात मी गुणशील का? सांग ना सखे, माझ्या तू तुझ्यात मी गुणशील का? सांग ना सखे. धन्यवाद. प्रेमाचा भुकेला असेल कोणी उदास आणि त्याला कोणी म्हणालं आय लव्ह यू, तुझ्यावरच प्रीत माझी, तर ऐकूया भाईंदरहून कवयित्री सरोज गाजरे यांची कविता तुझ्यावरच प्रीत माझी. नमस्कार, मी सरोज गाजरे भाईंदर. कवितांजली वार्षिक अंकासाठी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे तुझी माझी प्रीत. देखणी तू नार आहे लावण्य खाणी, तुझवारी प्रीत माझी जडली लय भारी. तुझ्यावर लुटतो माझी आन आणि शान,
चंद्रकोरीचा चंद्र आज प्रणयाच्या रंगात, साद प्रतिसादात तू सोनी मी मैपाल, कले कलेने जागवली पुनवेची रात. ऐक बघ एकदा माझ्या हृदयीची हाक, मृदुल तुझ्या होठातून घाल मला साथ. माझा मी न राहिलो आता मदन मंजिरी, आज माझी सखी भासे रम्य मिनके बरी. आसुसल्या मिठीत विसावली गाया, जणू काय कोणी लावला अत्तराचा पाया. रोम रोमी अंक माझं पुलकित झालं, रात्रीच्या प्रहरी माझी रातराणी खुलो. सांजवेळी रंगलया सांजण्याच्या कळा, प्राप्तिकाली साफल्याचा मंद श्वास मोकळा. अशीच मज समीप रहा सखी साजणी, तुझ्या माझ्या प्रीतीची जग गाईल गाणी, तुझ्या माझ्या प्रीतीची जग गाईल गाणी. देखणी तू नार आहे लावण्य खाणी, तुझवर प्रीत माझी जडली लय भारी, तुझवर प्रीत माझी जडली लय भारी. धन्यवाद. पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त करणारी एक कविता सादर करतायत चिपळूणहून कवी बोधी अशोक. त्यांची एक कविता एक थेंब. नमस्कार, मी बोधी अशोक, मुक्काम डुगवे, पोस्ट गुडे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. कवितांजली या माध्यमातून मी आपणासमोर एक कविता सादर करतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे एक थेंब. आता तर दुष्काळ गावातही पडू लागला, आता तर दुष्काळ गावातही पडू लागला. पाण्याशिवाय पक्षीही तडफडून मरू लागला, पाण्याशिवाय पक्षीही तडफडून मरू लागला. जंगल तोडू लागले सारेजण पैशासाठी, जंगल तोडू लागले सारेजण पैशासाठी. झाडे तोडून पाऊस कसा पडेल आपल्यासाठी, झाडे तोडून पाऊस कसा पडेल आपल्यासाठी. ओसाड करून टाकले साऱ्या डोंगर दऱ्यांना, ओसाड करून टाकले साऱ्या डोंगर दऱ्यांना. आणि वाट बघावी लागते पाणी कधी येणार नद्यांना, आणि वाट बघावी लागते पाणी कधी येणार नद्यांना. भांड्यांची रांग लावून वाट बघतात सारे, भांड्यांची रांग लावून वाट बघतात सारे. लहान थोर टँकरची. चातक पक्षी चोच वर करून जशी वाट बघतो पावसाची, चातक पक्षी चोच वर करून जशी वाट बघतो पावसाची. आता तरी कळेल का, आता तरी कळेल का आम्हाला एका थेंबाचं महत्त्व, आता तरी कळेल का आम्हाला एका थेंबाचं महत्त्व. थोडा तरी जपून वापरा, तो एक थेंब आहे आपलं अस्तित्व. थोडं तरी जपून वापरा, तो एक थेंब आहे आपलं अस्तित्व. गुरंढोरं नष्ट झाली, गुरंढोरं नष्ट झाली, पाणीच नाही जमिनीखाली. गुरंढोरं नष्ट झाली, पाणीच नाही जमिनीखाली. पाणी अडवा पाणी जिरवा, बंधारे खोदून डोंगर पायथ्याखाली. पाणी अडवा पाणी जिरवा, बंधारे खोदून डोंगर पायथ्याखाली. पुढील भविष्यासाठी एकतरी झाड लावाल का कोणी, पुढील भविष्यासाठी एकतरी झाड लावेल का कोणी. पर्यावरणासाठी त्याला मुलासारखं वाढवल का, पर्यावरणासाठी त्याला मुलासारखं वाढवेल का कोणी. धन्यवाद. प्रीत वेडी प्रीत अबोल असते, परंतु प्रीतीला बहर येण्यासाठी काय हवं असतं ते सांगतायत सांगलीहून प्रसिद्ध कवयित्री सुचित्रा पवार. आपल्या अबोल प्रीत या कवितेतून ऐकूया कवयित्री सुचित्रा पवार यांची अबोल प्रीत. नमस्ते. कवितांजली ऑनलाईन काव्यसंमेलनात मी सुचित्रा पवार, तासगाव, सांगली माझी कविता वाचन करत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे अबोल प्रीत. अबोल प्रीत बहरली रात्रही शहारली, अबोल प्रीत बहरली रात्रही शहारली. दर्पणात आकाशाच्या लाजून लाल झाली, दर्पणात आकाशाच्या लाजून लाल झाली. त्या प्रीतीचे रंग अबोल, त्या प्रीतीचे रंग अबोल. हलकेच श्वासात विसावली, शिंपून शुभ्र चांदणे हलकेच देहावर.
शिंपून शुभ्र चांदणे हलकेच देहावर क्षणभर उगाच सैलावली. नव्हतेच काही मागायचे, नव्हतेच काही मागायचे, द्यायचे आणि घ्यायचे ही काही. आबोल श्वास आबोल चांदणे आबोलच रात्रही. आबोल श्वास आबोल चांदणे आबोलच रात्रही. आबोल वारा आबोल तारा आबोलच रातवाही. स्पर्श होताच तुझा प्रीत ही शहारली. फुलले चांदणे श्वासात भासात आणि मिटल्या नेत्रातही. थरथरत्या अधरांनी त्या आबोल प्रीत बहरली. धन्यवाद. तू वेडा कुंभार या अभंगाच्या चालीवर आधारित बेवड्याला दिलेला मोलाचा सल्ला ऐकूया. बोरिवली मुंबईहून ज्येष्ठ कवयित्री पल्लवी बोंद्रे यांची एक रचना दिलप्या तू वेड्या सांभाळ. नमस्ते, मी पल्लवी बोंद्रे बोरवली ईस्टवरून बोलते आहे. कवितांजलीसाठी मी माझी कविता सादर करते. कवितेचं नाव आहे दिलप्या तू वेड्या सांभाळ. सळसळत्या जीवनाला का देसी तू शरीराला आजार. दिलप्या तू वेड्या सांभाळ. दिलप्या तू वेडा सांभाळ. बाई बाटली जुगार मटका तुझी ह्यातून होईल सुटका. बाई बाटली जुगार मटका तुझी ह्यातून होईल सुटका. तुझ्याच पायावर तू मारून घेशील रे धोंडा. तुझा भारंभार चुकीला नसे अंत ना पार. तू वेड्या सांभाळ. दिलप्या तू वेडा सांभाळ. घोटाघोटांचे रूप आगळे प्रत्येकाची चव वेगळी. घोटाघोटांचे रूप आगळे प्रत्येकाची चव वेगळी. तुझ्या विना ते कोणा नकळे. मुखी कुणाच्या पडते विदेशी कुणामुखी देशी. तू वेड्या सांभाळ. दिलप्या तू वेड्या सांभाळ. तूच पीतसी तूच खातसी बरळसी तूच बडबडशी. तूच पीतसी तूच खातसी बरळसी तूच बडबडशी. नकळे यातून काय साधसी घेसी नशा परी ह्यास नसे अंत नसे ना पार. तू वेड्या सांभाळ. दिलप्या तू वेड्या सांभाळ. सळसळत्या जीवनाला का देसी तू शरीराला जार. दिलप्या तू वेड्या सांभाळ. दिलप्या तू वेड्या सांभाळ. नमस्ते, धन्यवाद. आपण रस्त्यातून जाताना अनेक प्रकारची मुलं पाहतो. काही शाळेत जाणारी, भीक मागणारी, गाड्या साफ करणारी, तर काही गजरे विकून परिवाराच्या उत्पन्नास हातभार लावणारी. सुप्रसिद्ध निवेदिका, 20 पुस्तकांची लेखिका आणि बालगंधर्व परिवार एकपात्री पुरस्काराने सन्मानित कवयित्री ऋचा थत्ते पुण्याहून सादर करतायत गजरे विकणारी मुले. नमस्कार, मी ऋचा थत्ते. मी पुण्याहून कविता सादर करते.
कवितांजली या उपक्रमासाठी ही माझी कविता गजरे विकणारी मुलं. गजरे विकणारी मुलं आशाळभूतपणे पाहत उभी असतात सिग्नलच्या चौकात. सिग्नल लागताच गाडीच्या काचेवर टकटक होते. एखादी काच खाली येऊन गजरे बंदिस्त होतात. AC कार आता असते डिओच्या, परफ्यूमच्या, कार फ्रेशनरच्या आणि नुकत्याच घेतलेल्या गजऱ्यांच्या सुगंधानं घमघमलेली. सिग्नल सुटतो, कार निघून जाते. मुलं पुन्हा आशाळभूतपणे पाहत उभी. गजऱ्यातली फुलं फुललेली, चौकातली मुलं चेहरा सुकलेली. हातातलं फुलणं त्यांच्या मनापर्यंत पोचणारच नाही का कधी? हातातलं फुलणं त्यांच्या मनापर्यंत पोचणारच नाही का कधी? फार वर्षांपूर्वी मुलांना शाळा आवडावी म्हणून मला आवडते माझी शाळा असे वारंवार वदवून घ्यावे लागायचे. परंतु हल्ली मुले आनंदाने शाळेत जाताना दिसतात. काय असावं गुपित? शाळा म्हणजे कट्टा नाही, तरीही म्हणजे काय? शाळेचे आगळे वेगळे चित्र सादर करतायत उल्हासनगरहून कवयित्री पूजा सूर्यवंशी आणि कवितेचं शीर्षक आहे शाळा. नमस्कार, मी पूजा सूर्यवंशी उल्हासनगर येथे राहते. कवितांजली पर्व 2 पुष्प 24 दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी माझी कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे शाळा. शाळा हा विषय तसा आपल्या सर्वांच्याच खूप जवळचा असतो. तर कविता आहे शाळा. शाळा म्हणजे जिथे नसतो कट्टा तरी मित्रांच्या रमतात गप्पा. नसतात जरी इथे स्वातंत्र्याच्या लहरी तरी घडत असतात दुनियादारी. असले जरी इथे दप्तरांचे ओझे पण मित्रांमध्ये गेल्यावर काहीच न उमजे. जिथे असतो शिक्षकांच्या छडीचा दरारा तिथेच भेटतो शिक्षकांच्या मायेचा ओलावा. शेवटी शाळा म्हणजे शिस्तता आलीच, ती मुलांमध्ये रुजवे म्हणून शिक्षकांची धडपडणारी. संपतो सिलॅबस, येते परीक्षा, तेव्हा कळतात वर्षभर उधळलेल्या रंगांची दिशा. आला हा दिवस मग निकालाचा, तिथेही शिक्षकांचाच रोल असतो पुढची दिशा दाखवण्याचा. शेवटी शाळा आणि कॉलेजमध्ये फरकच हा. कॉलेज म्हणजे सासर, जिथे पुढच्या प्रवासासाठी जोडावे लागतात संबंध. आणि शाळा म्हणजे आपुलकीचे माहेर, ते जिथे न सांगताच जुळत जातात बंध. धन्यवाद. मित्रहो, कवितांजलीच्या दुसऱ्या वर्धापन दिन प्रसंगी दुसऱ्या प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला आजच्या आघाडीच्या कथालेखिका मोनिका गजेंद्र गडकर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यात सहभागी झालेले आहेत. माननीय मोनिका गजेंद्र गडकर या ज्येष्ठ कथाकार, नाटककार व साहित्यिक कैलासवासी विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या आहेत. त्यांनी MA MPhil या पदव्या संपादन केलेल्या आहेत. सध्या मौज प्रकाशनगृह या अत्यंत प्रतिष्ठित प्रकाशनाच्या त्या संपादिका आहेत. त्यांनी अनेक कवींना त्यांची ओळख प्राप्त करून दिलेली आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी आर्त, उगम, भूप आणि शिल्प असे 4 कथासंग्रह प्रकाशित केलेले आहेत. कथालेखनाबद्दल त्यांना राज्य शासन आणि इतर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आर्त या कथासंग्रहातून माणसाच्या जगण्यातील विफलता अत्यंत सूचक, संयत आणि सहजपणे वाचकांसमोर आणलेली आहे. आजच्या कथाकारांपैकी एक आश्वासक नाव म्हणून त्या परिचित आहेत. त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी कवितेविषयी आपले विचार मांडावेत अशी मी त्यांना विनंती करतो. तर ऐकूया मोनिका गजेंद्र गडकर. नमस्कार. कवितांजलीच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज जे ऑनलाईन कवी संमेलन होतं आहे त्याला प्रथम हार्दिक शुभेच्छा. कविता हा प्रकार एक अलौकिक प्रतिभा व्यक्त करणारा असा
वाङ्मय प्रकार आहे. कविता वाचताना ती खूप सोपी वाटते, परंतु अतिशय अवघड आणि गंभीर असा हा खरं तर प्रकार आहे. हे सर्व कवींनी लक्षात घेतलं पाहिजे. केवळ शब्दांचं रचणं किंवा त्यात एक लयबद्धता आणणं म्हणजे कविता नाही, तर जाणीवांचा समृद्ध करणारा अल्पाक्षरी असा लखलखीत अनुभव आपल्या हातावर ठेवणारा असा कविता हा प्रकार आहे. त्यामुळेच केवळ शब्दांचं रचणं हे कवींनी करू नये आणि अशा रचना सादर करून त्याला कविता म्हणणं म्हणजे कवितेचा अपमान करण्यासारखं आहे, असं मला इथे मुद्दाम सांगावंसं वाटतं. असा जाणीवांचा लखलखता आविष्कार तुमच्या कवितेच्या माध्यमातून आज घडावा. धकाधकीच्या जीवनात माणूस दमून जातो, वैतागतो, अवेळी जीवन संपवायचा विचार करतो. आपण आपली जबाबदारी झटकून अवेळी निघून जाणे हे उचित नाही, हे पटवून समजून सांगतायत उद्योजक, समाजसेवक आणि कवी शंकर जंगम. कविता तुला अजून जगावंच लागेल, तुला अजून जगावंच लागेल. मी शंकर जंगम, उद्योजक, समाजसेवक आणि कवितांजलीचा कार्यकारी सदस्य या नात्याने कवितांजलीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन राज्यस्तरीय वासंतिक कवी संमेलनात सहभागी झालेले सर्व मित्रकवी आणि कवयित्री यांना माझा नमस्कार. सर्वांचे स्वागत, अभिनंदन आणि शुभेच्छा देऊन मी माझ्या कवितेला सुरुवात करीत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे तुला अजून जगावं लागेल. माझ्या कवितेचं नाव आहे तुला अजून जगावं लागेल. का एवढी कंटाळीस तू आपल्या जीवनाला? का एवढी कंटाळीस तू आपल्या जीवनाला? तुझे शरीर साथ देत नसेल, तुझे शरीर साथ देत नसेल, तुझी इच्छा नसेल, तरीही तुला अजून जगावंच लागेल. शारीरिक दुःख कवटाळून राहण्यापेक्षा पर्वत शिखरे चढून जाण्याची इच्छा मनाशी बाळग. पर्वत शिखरे चढून जाण्याची इच्छा मनाशी बाळग. कारण तुला अजून जगावंच लागेल. मुली नातवंडाची शिक्षणं, त्यांना मिळणारी पदकं, त्यांचा समाजात केलेला सत्कार, त्यांची होणारी प्रगती, हे सर्व पाहण्यासाठी तुला अजून जगावंच लागेल. येथील मुली माहेरी त्यांच्या आवडीचे गोडधोड पदार्थ फक्त आणि फक्त आईच्या हातचे खाण्यासाठी, त्यांच्या आनंदात डुंबण्यासाठी तुला अजून जगावंच लागेल. म्हातारपणात असते तुला जीवनात पतीची साथ, म्हातारपणात असते तुझ्या जीवनात तुझ्या पतीची साथ. एकमेकांच्या जीवनात आलेला कडूगोड आठवणींना उजाळा देण्यासाठी व त्या आनंदाची बरसात करण्यासाठी म्हणून तुला अजून जगावंच लागेल. तुझा म्हातारा नवरा अंथरुणावर खेळल्यावर त्याला वेळेवर औषध देण्यासाठी, त्याची चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी, त्याला जीवनाच्या अखेरपर्यंत साथ देण्यासाठी तुला अजून जगावंच लागेल. धन्यवाद. माणूस आशेवर जगत असतो. आशा पूर्ण व्हावी म्हणून अनेक ठिकाणी पायपीट सुरू असते. सतत अपूर्णतेचा भास होत राहतो. अशा एका वेगळ्या मनस्थितीचं वर्णन सादर करतायत नाशिकहून काव्यवेल या कविता संग्रहाच्या कवयित्री कविता बिरारी. त्यांची एक रचना आधांतरी. पुढे सादर करत आहे कविता बिरारी नाशिक. कवितेचं शीर्षक आहे अधांतरी. आई होणे नशिबी आहे का आता तरी? डॉक्टर तुम्ही तरी सांगा हतबल मिनारी. ठेवू नका मजा आशेवरी, जगणं माझं झालंय आधांतरी. ठेवू नका मजा आशेवरी, जगणं माझं झालंय आधांतरी. कुणाच्या डोहाळे जेवणाचं आवतन मला जेव्हा येतं, मन सुखावतं आणि दुखावतंही. काय करू समजत नाही. आज होईल उद्या होईल, या आशेवर एक तप पूर्ण होईल. लेकरू कधी मांडीवर खेळवेल, कधी आई हाक ऐकू येईल. देवही दमला, डॉक्टरही थकला.
देवही दमला, डॉक्टरही थकला, अजून नाही निकाल लागला. असा काय अपराध झाला? वांज शिक्का लेऊन गच्च चिपकला, वांज शिक्का लेऊन गच्च चिपकला. जिथे होती आशा बाळाची, जिथे होती आशा बाळाची, नवसातूनही प्रयत्न नाही सोडायची. काळ हे औषध आहे पण मजसाठी विष हेच, काळ हे औषध आहे पण मजसाठी विष हेच. कुणाला लागू नये ठेच, वाटू नये हा पेच. 9 महिने खरे हेच, अधांतरी जगण्याचा वाटे मज खेद. आई होणे नशिबी आहे का आता तरी? डॉक्टर तुम्ही तरी सांगा. हतबल मी नारी, ठेवू नका मजा आशेवरी. जगणं माझं झाले अधांतरी, जगणं माझं झाले अधांतरी. धन्यवाद. स्वर्ग कोणी पाहायला माहीत नाही, परंतु भिवंडीहून ज्येष्ठ कवी उदय क्षीरसागर त्यांच्या कल्पनेतला स्वर्ग सादर करतायत. ऐकूया कविता स्वर्ग. नमस्कार, मी उदय क्षीरसागर, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद भिवंडी तालुका उपाध्यक्ष आणि नीलपुष्प साहित्य मंडळ भिवंडी यांचा सभासद. कवितांजली या कार्यक्रमात वर्धापन दिनानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. मला कविता सादर करण्यासाठी शिवनेकर सरांनी संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझी एक कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे स्वर्ग. हवे कशाला ते घर शहरी, हवे कशाला घर ते शहरी, घर माझे सुंदर छपरी. हवे कशाला घर ते शहरी, घर माझे सुंदर छपरी. मोटार गाडी हवी कशाला, स्वर्ग भरला माझ्या दारी. एसी बेसी हवा कशाला, एसी बेसी हवा कशाला, चहू बाजूनी वाहतो वारा. एसी बेसी हवा कशाला, चहू बाजूनी वाहतो वारा. मन आनंदे हिरवळ पाहून जवळून वाहतो निर्मळ धारा. मन आनंदे हिरवळ पाहून जवळून वाहतो निर्मळ धारा. वेगवेगळ्या फळाफुलांनी, वेगवेगळ्या फळाफुलांनी अंगण माझे स्वर्गच दिसते. वेगवेगळ्या फळाफुलांनी अंगण माझे स्वर्गच दिसते. सांज सकाळी झाडावरती गीत कोकिळा गाते. सांज सकाळी झाडावरती गीत कोकिळा गाते. किती पाहुणे येते दारी, किती पाहुणे येते दारी, किलबिल त्यांची तेच जाणे. किती पाहुणे येते दारी, किलबिल त्यांची तेच जाणे. चिवचिव करती चिमणा चिमणी, टिकून जाती अलगद दाणे. चिमणा चिमणी चिवचिव करती, टिकून जाती अलगद दाणे. स्वर्ग कसा आहे मी न जाणितो, स्वर्ग कसा आहे मी न जाणितो. हे खरंच आहे माझा स्वर्ग. स्वर्ग कसा आहे मी न जाणितो, हे घरच आहे माझा स्वर्ग. जिथे मनाला शांती मिळते तिथेच असतो स्वर्ग. जिथे मनाला शांती मिळते तिथेच असतो स्वर्ग, तिथेच असतो स्वर्ग. धन्यवाद. कप तेथे बशी किंवा बशी तिथे कप असं एक अतूट नातं उलगडून सांगणारी रचना पेश करतायत पुण्याहून साहित्यदीप प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय तळवळकर. आपली रचना कप बशी. मी धनंजय तळवळकर. कवितेचं शीर्षक आहे कपबशी. माळ्यावरच्या अडगळीत एक कपबशी पडली होती. माळ्यावरच्या अडगळीत एक कपबशी पडली होती. अंगानं ती विरली होती, मनामध्ये पिडली होती. माळ्यावरच्या अडगळीत एक कपबशी पडली होती. बशी तेव्हा तरुण होती, कप मस्तपैकी गात राहायचा. बशी तेव्हा तरुण होती, कप मस्तपैकी गात राहायचा. गरम चहा ओतता ओतता ओणवा होऊन पाहत राहायचा. बशीसुद्धा तेव्हा कपाखाली धीटपणे उभी राहायची. बशीसुद्धा तेव्हा कपाखाली धीटपणे उभी राहायची. चहा संपताना होणारे चोरटे स्पर्श अनुभवायची. सुखाच्या सागरात दोघंही अशी अखंड बुडली होती. माळ्यावरच्या अडगळीत एक कपबशी पडली होती. रंग तेव्हा कोरा होता, अंगावरती फुलं होती. रंग तेव्हा कोरा होता, अंगावरती फुलं होती. चिवचिवणारी किलबिलणारी जवळ तेव्हा मुलं होती. संसारातील सुखदुःख त्यांनी हसत हसत झेलली होती. मुलाबाळांची सारी कसरत 2 खांद्यांवर पेलली होती. पण हे सारं करताना चेहऱ्यावर नकळत एक सुरकुती पडली होती. माळ्यावरच्या अडगळीत एक कपबशी पडली होती. पैसा जवळ होता तेव्हा सारं कसं छान होतं.
पैसा जवळ होता तेव्हा सारं कसं छान होतं, मुलांनाही आईबापांचं तेव्हा केवढं भान होतं. पैसा जसा संपला तसं प्रेमही आटलं होतं, जगणं नको मरण बरं असं तेव्हा वाटलं होतं. नाजूक हातांनी फुलविलेली नाजूक नाती तेव्हा अशी किडली होती. माळ्यावरच्या अडगळीत एक बशी पडली होती. बघता बघता एक दिवस बशी खळकन फुटून गेली. बघता बघता एक दिवस बशी खळकन फुटून गेली. मुलाबाळांच्या नरक्यातातून जणू बिचारी सुटून गेली. कपाच्या तर पायाखालची जमीनच जणू सरकली होती. कपाच्या तर पायाखालची जमीनच जणू सरकली होती. एकटं जगायचं या विचारानंच त्याची झोप उडाली होती. पण तेवढ्यात नातवानं मारलेली आजोबा ही हाक मनाला भिडली होती. ही हाक मनाला भिडली होती. ही हाक मनाला भिडली होती. ज्यांना दिव्य भव्य इतिहास आहे, आकाशा एवढ्या युगपुरुषाचे वंशज आज खुजे दिसतात. अंगणातले उंच कल्पवृक्ष आज कुंडीत बोनसाय झाले. अशा प्रकारे सामाजिक आणि व्यावहारिक अधोगतीवर भाष्य करणारी सारगर्भ कविता बोनसाय सादर करतायत पुण्याहून महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, 1077 ग्रंथांचे प्रकाशक, 17 पुस्तकांचे लेखक आणि माझे स्नेही मित्र आणि भावकवी विलास सातपुते सादर करतायत कविता बोनसाय. नमस्कार मित्र, मी वी ग सातपुते. वी ग सा भावकवी पुणे. व्यवसायाने मी मुद्रक आहे, प्रकाशक आहे, संपादक आहे, व्याख्याता आहे. पद्मजा प्रिंटर्स अँड पब्लिशर्स पुणे या संस्थेतर्फे आजपर्यंत मी सुमारे 1077 पुस्तकं छापलेली असून त्यामध्ये माझी स्वतःची वैयक्तिक 17 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि 8 पुस्तके अजून प्रकाशित होण्याच्या मार्गावरती आहेत. माझे परमस्नेही लक्ष्मणजी शिवणेकर यांनी आवाहन केल्याप्रमाणे ऑनलाईन काव्यसंमेलनामध्ये मी माझी एक छोटीशी रचना सादर करतो आहे. त्या रचनेचं शीर्षक आहे बोनसाय. त्याचे शब्द असे आहेत: व्यवहार जगी चाले सारे बोनसाय झाले. व्यवहार जगी चाले सारे बोनसाय झाले. प्रेमाचे घरकुल मोठे घर कौलारू झाले. घर कौलारू झाले. देव्हाऱ्यातील देवही सारे. देव्हाऱ्यातील देवही सारे. घरोघरी विभक्त जाहले. घरोघरी विभक्त जाहले. अरे व्यवहार जगी चाले सारे बोनसाय झाले. सारे बोनसाय झाले. विश्वरूपी प्रेम विश्वाचे 4 भिंतीमध्ये रमले. विश्वरूपी प्रेम विश्वाचे 4 भिंतीमध्ये रमले. अंगणीचे झाड नारळाचे. अंगणीचे झाड नारळाचे. आज पहा कुंडीत लागले. आज पहा कुंडीत लागले. अरे व्यवहार जगी चाले सारे बोनसाय झाले. सारे बोनसाय झाले. रोज गंधणारी पाने फुले. रोज गंधणारी पाने फुले. कृत्रिम वेली सजले. जीवीचे मनभाव सागरी. जीवीचे मनभाव सागरी. छोट्या जलाशयी गुंतले. छोट्या जलाशयी गुंतले. अरे व्यवहार जगी चाले सारे बोनसाय झाले. सारे बोनसाय झाले. नाही बदलली कधी धरा. नाही बदलली कधी धरा. भार सारा अजूनही सोसते. भार सारा अजूनही सोसते. नाही बदलली जलधारा. तृषात तृष्णा तिथे तृप्तते. नाही बदलली जलधारा. तृषात तृष्णा तिथे तृप्तते. तृषात तृष्णा तिथे तृप्तते. अरे व्यवहार जगी चाले सारे बोनसाय झाले. सारे बोनसाय झाले. नाही बदलली वृक्षराजी. नाही बदलली वृक्षराजी. जीवा सावली तिचा सते. जीवा सावली तिचा सते. अंतर्मुख हो महामानवा. अंतर्मुख हो महामानवा. पंचभूतही ते नाही बदलले. पंचभूतही ते नाही बदलले. पंचभूतही ते नाही बदलले. व्यवहार जगी चाले सारे बोनसाय झाले. सारे बोनसाय झाले. सारे बोनसाय झाले. नाती अत्यंत नाजूक असतात, काचेसारखी.
परंतु ती निर्माण कशी होतात आणि ती घट्ट कशी होतात हे सांगतायत पुण्याहून कविता, स्फुट लेखन आणि ललित लेखन करणाऱ्या कवयित्री आरुषी दाते आणि कवितेचे शीर्षक आहे नाते. नमस्कार, मी आरुषी दाते, पुणे. कवितांजली समूहासाठी मी एक कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे नाते. नात्यास आता बांधावे तुझ्या माझ्या गाभाऱ्यात, नात्यास आता बांधावे तुझ्या माझ्या गाभाऱ्यात, रुजलेल्या भावनांना सजवावे हृदयात. नको लपवू मनाचे बदलणारे निश्वास, नको लपवू मनाचे बदलणारे निश्वास, दृढ होई नकळत नात्यातील हा विश्वास. आशेच्या दवबिंदूंनी सजलेले रान आज, आशेच्या दवबिंदूंनी सजलेले रान आज, वास्तवाने उमलावे लेऊन ओले तासाज, लेऊन ओले तासाज. सडा फुलांचा अंगणी, सडा फुलांचा अंगणी गंधाळला क्षणोक्षणी, सुगंधित आयुष्याला जाणवले मनोमनी, जाणवले मनोमनी. तेवणाऱ्या तेजानेच, तेवणाऱ्या तेजानेच राहू सदैव मार्गस्थ, अंतरीचा श्वास ऋतू नाते ठेवतो व्रतस्थ, नाते ठेवतो व्रतस्थ. धन्यवाद. शिशिराच्या पानगळीनंतर वसंताची चाहूल लागते. ती पाहून कवी दंग होतो. सारे पाहून या मला येते कोठून हे बळ, मने वाटे बहरावा सदा पिंपळ पिंपळ. चला तर ऐकूया सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कवितांजलीचे ज्येष्ठ कवी विजय माहमुणकर त्यांची एक सुंदर रचना चाहूल. नमस्कार, माझं नाव विजय माहमुणकर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे चाहूल. सादर करतो. गार हिरव्या पानांची जशी थांबे सळसळ, गार हिरव्या पानांची जशी थांबे सळसळ, आला शिशिर शिशिर, आला शिशिर शिशिर, होई सुरू पानगळ. गार हिरव्या पानांची जशी थांबे सळसळ, आला शिशिर शिशिर, होई सुरू पानगळ. गेली उडूनी पाखरे, गेली उडूनी पाखरे, नाही कुणी घरट्यात, गेली उडूनी पाखरे, नाही कुणी घरट्यात, दोर पतंग फांदीला मैत्री करती उन्हात. परी कामनेक चाले, परी कामनेक चाले, माय धरणी तळाशी, पुष्प फल सावलीने जीव सृष्टी जगण्यासी. दव भरल्या रातीत, दव भरल्या रातीत, कोंब फांदीवरी फुटे, दव भरल्या रातीत, कोंब फांदीवरी फुटे, सोन हिरवी पालवी नवा संसारची थाटे. देई वसंत चाहूल, देई वसंत चाहूल, नव चैतन्याचा झरा, आले परतुनी पक्षी वनी आनंद साजरा. त्यास पाहून या मला, त्यास पाहून या मला, येथे कोठून हे बळ, त्यास पाहून या मला, येथे कोठून हे बळ. मनी वाटे बहरावा, मनी वाटे बहरावा, सदा पिंपळ पिंपळ, सदा पिंपळ पिंपळ, सदा पिंपळ पिंपळ. धन्यवाद. सुखासाठी माणूस धडपडतो, क्षणभंगुरीचं सगळे. सुख येते सुख जाते, नित्याचा हा खेळ. सादर करतायत डोंबिवलीहून कवितेच्या उज्ज्वल परंपरेत घडलेले, कवितेचं कविता पण जपणारे ज्येष्ठ कवी प्राध्यापक डॉक्टर राम नेमाडे. आपली एक रचना आले आले तोवरी गेले, आले आले तोवरी गेले. नमस्कार मंडळी, माझे नाव प्राध्यापक डॉक्टर राम नेमाडे, डोंबिवली. कवितांजली अंतर्गत मी आपणासमोर एक कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे आले आले तोवरी गेले.
आले आले तोरी गेले काही नवरले हाती, आले आले तोरी गेले काही नवरले हाती, क्षणसुखाचे गळून गेले हाती उरली माती, क्षणसुखाचे गळून गेले हाती उरली माती. भेदभाव विसरून मी सारेच मानले माझे, भेदभाव विसरून मी सारेच मानले माझे, कामधाम साधुनी गेले कुणी नवरले माझे, कामधाम साधुनी गेले कुणी नवरले माझे. जगासे बहुरूपी हे नित्य बदलते रंग, जगासे बहुरूपी हे नित्य बदलते रंग, आपुले कोण करण्याआधी सोडून जाती संग, आपुले कोण करण्याआधी सोडून जाती संग. प्रयत्न हाची देव मानिला दैव आडवे आले, प्रयत्न हाची देव मानिला दैव आडवे आले, हिरे माणके लुटले लोके हाती कोळसे आले, हिरे माणके लुटले लोके हाती कोळसे आले. या हातांनी बाग फुलवली काटे उरले मागे, या हातांनी बाग फुलवली काटे उरले मागे, जीवनाचे वस्त्र विणले कधी न जुळले धागे, जीवनाचे वस्त्र विणले कधी न जुळले धागे. भरल्या नेत्री पूजा घडली देवन झाला तृप्त, भरल्या नेत्री पूजा घडली देवन झाला तृप्त, असा कोणता गुन्हा घडला जो तो असे संतप्त, असा कोणता गुन्हा घडला जो तो असे संतप्त. या देहीचा भोग सरावा काही नवरावे देणे, या देहीचा भोग सरावा काही नवरावे देणे, जन्मदेचे ऋण फिटावे विसर पडावा घेणे, जन्मदेचे ऋण फिटावे विसर पडावा घेणे, जन्मदेचे ऋण फिटावे विसर पडावा घेणे. धन्यवाद. मित्रहो, इथे दुसरे सत्र संपत आहे. पुढील तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रासाठी 15 मिनिटांचा ब्रेक आहे. चहापान घ्या आणि ऑनलाईन रहा. धन्यवाद.